हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आज आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयी डिस्कस करणार आहोत, ज्याला आपण मराठीमध्ये चलनविषयक धोरण समिती म्हणतो. शॉर्टमध्ये एमपीसी आपण त्याला म्हणू शकतो. ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी नेमकी काय काम करते, याचं महत्व नेमकं काय आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये समजावून घेऊयात. आपण एमपीएससी असू द्या, यूपीएससी असू द्या, कंबाईन असू द्या, या सगळ्यांमध्ये कुठं ना कुठं याच्यावरती क्वेश्चन डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीने विचारला गेला. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे जे लेक्चर आहे ते खूप महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग होणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला आणि बघूया नेमकं मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयीची इन्फॉर्मेशन काय आहे अगदी सोप्या भाषेमध्ये. तर पहिल्यांदा तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं चलनविषयक पतधोरण समितीचं नेमकं कंपोजिशन काय आहे, त्याचे मेंबर किती असतात, कोण अध्यक्ष असतात, हे पहिल्यांदा समजावून घेऊया. पहिलं तर याच्या अध्यक्षाविषयी जर आपण बोलायचं झालं तर पहिलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो गव्हर्नर असतो तो याचा एक्स ऑफिशियो चेअरमन असतो. म्हणजे कोण असतो? चेअरमन असतो. चेअरमन म्हणा किंवा एक्स ऑफिशियो चेअरमन म्हणा, ऑफिशियल नाव त्याचं त्या पदाचं एक्स ऑफिशियो चेअरमन असं आपण म्हणू शकतो. कारण जो कायदा याच्या रिलेटेड अमेंडमेंट केले गेले, 1934चा जो आरबीआयचा कायदा आहे त्याच्यामध्ये जे दुरुस्त केले गेले त्याच्यामध्ये एक्स ऑफिशियो चेअरमन म्हणून त्याला नाव देण्यात आलं. त्यामुळे आपल्याला एक्स ऑफिशियो चेअरमन याला आपण लिगली म्हणू शकतोय. तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या कमिटीचा अध्यक्ष, प्रेसिडेंट काय म्हणायचे ते म्हणा तुम्ही. फक्त या कमिटीचा प्रमुख कोण असतो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर असतो. हे तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता याचं कंपोजिशन जर बघायचं झालं तर 6 मेंबरची ही कमिटी असते. त्याच्यामध्ये 3 मेंबर जे असतात ते आरबीआयचे असतात आणि 3 मेंबर जे असतात ते गव्हर्नमेंटचे असतात. मग आता हे नेमकं कसं म्हणाल तुम्ही? आता एक तर गव्हर्नर असतो, तो अध्यक्ष असतो, तो एक मेंबर झाला. दुसरे 2 मेंबर जे असतात ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सेंट्रल कमिटी जी असते, सेंट्रल बोर्ड जो असतो तो सेंट्रल बोर्ड दुसऱ्या 2 ऑफिशियल मेंबर्सची नेमणूक करत असतो. असे मिळून 3 जण जे असतात ते या कमिटीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ऑफिशियल मेंबर्स असतात. आणि बाकी 3 जण जे असतात त्यांचं नॉमिनेशन कोण करत असते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करत असते, म्हणजे भारत सरकार करत असते. मग इथं नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथं दिलेलं आहे 4, 5, 6 असे 3 मेंबर. अशा मिळून 6 मेंबरची कमिटी असते आणि ही कमिटी काम काय करते? मॉनिटरी पॉलिसीशी रिलेटेड जे काही निर्णय असतील, चलनविषयक धोरणाशी रिलेटेड जे काही निर्णय असतील, हे निर्णय घेण्याचं काम मॉनिटरी पॉलिसी कमिटी करत असते. आणि हे जे निर्णय घेतलेले असतात हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती बाइंडिंग असतात, म्हणजे कंपल्सरी असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ते निर्णय पाळावेच लागतात. हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग हेच तुम्हाला अगदी आपण म्हणू शकतोय पुस्तकी भाषेमध्ये दिले, जे की तुमच्या भाषेमध्ये मी तुम्हाला आता समजावून सांगितले, हेच पुढे पुस्तकी भाषेमध्ये आपल्याला दिले. सो आता या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना कधी झाली हो? तर 2016 मध्ये झाली. कारण का? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ऍक्ट 1934 जो आहे त्याच्यामध्ये 2016 मध्ये अमेंडमेंट केली गेली, दुरुस्ती केली गेली आणि त्याच्यामध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटी एक असायला पाहिजे त्याची स्थापना करण्याची तरतूद केली गेली. आणि त्याच्यामध्ये मग 6 मेंबर असतील, 3 आरबीआयचे असतील, 3 गव्हर्नमेंटचे असतील, ह्या सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये केल्या गेल्या. शेवटी आपण ते सगळं कलमानुसार बघणारच आहोत. परंतु ढोबळमानाने पहिल्यांदा समजावून घेणं गरजेचं आहे हो, जे की पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मग आता याच्यामध्ये आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे रिलेटेड मॉनिटरी पॉलिसी सारख्या कमिटीची स्थापना करण्याची गरज का पडली? तर त्यांना ट्रान्सपरन्सी पाहिजे होती. जर चलनविषयक धोरण बदलायचं असेल, त्याच्यामध्ये काही फेरबदल करायचे असतील तर त्याच्यावरती आपण सब कमिटी वगैरे नेमू शकत नाही, तर त्याला विशेष कमिटीचीच गरज होती आणि ते 2016 पर्यंत आपल्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ती विशेष कमिटी म्हणजे कोणती? मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणून स्थापना करण्यात आली. आणि त्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं काम काय? फक्त चलनविषयक धोरणाचा निर्णय घेणं हेच काम आहे. बाकी त्या कमिटीला कोणताही ट्रेस नाहीये, त्यामुळे ती चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकते. हा सुद्धा एक उद्देश त्याच्यामध्ये पाठीमागं आहे. इथे दिले तुम्हाला ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी इन मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसीमध्ये ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे. त्याचबरोबर हे नेमकं काम काय करतं? तर त्याच्यामध्ये पॉलिसी इंटरेस्ट रेट असतात, जसं की रेपो रेट. अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल रेपो रेट. रेपो रेट
मॉनिटरी पॉलिसीनं रेपो रेट एवढा केला, जास्त केला, कमी केला, हे वारंवार न्यूजमध्ये तुम्ही ऐकत असाल. ते कशामुळे? तर हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीमुळे. कारण मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं अशा प्रकारचं रेट बदलणं हेच काम आहे. आणि ते रेट बदलण्याचं काम कोणत्या बेसिसवरती मॉनिटरी पॉलिसी कमिटी करत असते? तर ते मार्केटमध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढलेली आहे, महागाई कमी झालेली आहे, आणखी काय अर्थव्यवस्था कोणत्या संकटातून जाते, त्या संकटांमधून अर्थव्यवस्थेला कसं बाहेर काढायचं, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मॉनिटरी पॉलिसी कमिटी याच्यावरती निर्णय घेत असते. त्यामुळे आपल्याला हे सगळं चांगल्या पद्धतीनं माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सो पुढं याचं कंपोजिशन सांगितलं तुम्हाला. 6 मेंबर असतात, 6 मेंबर असतात. त्याचा चेअरमन जो असतो, एक्स ऑफिशियल चेअरमन, तो कोण असतो? गव्हर्नर. कोणाचा? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर असतो. आणि 5 वर्षातून एकदा. आता इथं काय सांगितलं? इन्फ्लेशन टार्गेट इज टू बी सेट वन्स इन 5 years. 5 वर्षातून एकदा तरी ऍटलिस्ट इन्फ्लेशन टार्गेट आपण फिक्स करायला पाहिजे. मग म्हणजे इन्फ्लेशन टार्गेट म्हणजे काय? महागाई दर, इन्फ्लेशन रेट ज्याला आपण म्हणतो, हे आपण चलनवाढ दर त्याला म्हणू शकतो, किंवा महागाई दर आपण त्याला म्हणू शकतो. हे कमीत कमी 5 वर्षातून एकदा तरी फिक्स झाले पाहिजे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं काम आहे की इन्फ्लेशनशी रिलेटेड निर्णय घेणं. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला काय दिले? तर पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला विशेष करून हे जे 2016 मध्ये जे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना झाली, ती कोणत्या ऍक्टमध्ये दुरुस्ती करून झालेली? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ऍक्ट जो 1934चा आहे, त्या ऍक्टमध्ये दुरुस्ती करून या खरं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना झाली. आणि ही जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, ती कोणत्या बेसिसवरती इन्फ्लेशन रेट ठरवत असते, रेपो रेट ठरवत असते, अर्थव्यवस्थेतले वेगवेगळे निर्णय घेत असते, आणि ते RBI वरती इम्प्लिमेंट करत असते. कोणत्या बेसिसवरती? तर अर्थव्यवस्थेमध्ये काय इन्फ्लेशनची सिच्युएशन आहे, काय महागाई वाढलेली आहे, कमी झालेली आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, जे इन्फ्लेशन रेट आहे तो स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून निर्णय घेत असते. करंट सिच्युएशन काय चालले त्याचा सगळ्याचा अभ्यास करून खरं तर निर्णय घेत असते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटीची गरज आहे. इट इज अ की डिटर्मिनंट ऑफ इन्फ्लेशन अँड ग्रोथ. इन्फ्लेशन किती असायला पाहिजे आणि अर्थव्यवस्थेची ग्रोथ कशा पद्धतीने आपण करू शकतो, हे सगळं डिटरमाइन करण्याचं जी गुरुकिल्ली आहे, जी की आहे, ती की कुणाकडे आहे? मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडे आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? तर पुढे आपल्याला दिलंय व्हॉट इज अ मॉनिटरी पॉलिसी. आता मॉनिटरी पॉलिसी म्हणजे नेमकं काय? चलनविषयक धोरण म्हणजे नेमकं काय? आता समजा बाजारामध्ये चलन वाढ झालेली आहे, म्हणजे काय? तर वस्तू कमी आणि चलन जास्त झालेलं आहे. म्हणजेच काय? तर 20 रुपयाला एक पेन येत होता, तो आता 40 रुपयाला एक पेन येतोय. म्हणजे नोटा जास्त झाल्या आणि पेन एकच आहे. समजते तुम्हाला? म्हणजे इथं जास्त काय झाले? चलन जास्त झाले. आणि एका अर्थाने याला काय म्हणू शकतो आपण? महागाई सुद्धा म्हणू शकतो. एवढं सोपं आहे. मग हे जे चलन जास्त झालेलं आहे, हे जर बाजारातून काढून घ्यायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड काय तर धोरण ठरवावं लागेल, आणि त्याच धोरणाला आपण काय म्हणतोय? चलनविषयक धोरण म्हणतोय, मॉनिटरी पॉलिसी म्हणतोय त्याला इंग्लिशमध्ये. आणि ते चलन कशा पद्धतीने आपण काढून घेऊ शकतोय याचं सगळं ठरवण्याचं काम कोण करत असते? मॉनिटरी पॉलिसी कमिटी करत असते. मग इथं पुस्तकी लँग्वेजमध्ये एकदा आपण बघून घेऊया. रेफर्स टू द पॉलिसी ऑफ द सेंट्रल बँक विथ रिगार्ड टू द यूज ऑफ मॉनिटरी इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काय? तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ती मॉनिटरी इन्स्ट्रुमेंट सारखं काम करत असते. काय कमी करायचं, जास्त वाढवायचं, काय काय खाली घ्यायचं, काय वर घ्यायचं, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कोण आहे? मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे. हे इथं तुम्हाला दिसतंय. त्यानंतर मेंटेन प्राइस स्टॅबिलिटी. बाजारामध्ये जर महागाई वाढत असेल, किमती वाढत असतील, तर त्याच्यामध्ये स्थिरता आणण्याचं काम कोण करणार आहे? मॉनिटरी पॉलिसी कमिटी करणार आहे. आणि RBI ऍक्टचा इथं उल्लेख केलेला आहे 1934चा. त्याच्यामध्ये इन्फ्लेशन टार्गेट जे आहे ते ±2% 4% असेल, असं इथं या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. समजते? आणि प्रत्येक 5 वर्षातून इन्फ्लेशन टार्गेट ठरवणं गरजेचंच आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. शेवटच्या स्लाइडमध्ये तुम्हाला कलमा सकट सगळं सांगितलंय. म्हणजे काय? तर तुम्हाला सेक्शन सोबत सगळं सांगितलं. आता अमेंडमेंट केली 1934चा जो RBIचा ऍक्ट आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली. म्हणजे काय केलं? तर सेक्शन 45ZB जे आहे, 45ZB सेक्शन मध्ये तरतूद केली गेली.
कशाची तरतूद केली गेली तर एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये 6 मेंबर असायला पाहिजे, त्याच्यामध्ये 3 मेंबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असायला पाहिजे, 3 मेंबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असायला पाहिजे, त्याचा चेअरमन जो आहे एक्स ऑफिशियल चेअरमन त्याला पुस्तकी भाषेमध्ये आपण म्हणतो तो गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असायला पाहिजे. हे सगळं तरतूद या कलमाच्या अंतर्गत खऱ्या अर्थाने केली गेली आणि ती कधी केली गेली, ती 2016 मध्ये केली गेली. मग त्याचं पुढं ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे, ऑब्वियस आहे ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे, चलनविषयक धोरण ठरवणं हे ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. ही तरतूद केली गेली. कमिटीचं एम काय असेल तर इन्फ्लेशन टार्गेट्स ठरवणं, चलनविषयक जे काही टार्गेट्स आहेत ते ठरवणं, ते त्याचं एम असेल. आणि त्याचं कंपोजिशन असेल, ते कंपोजिशन काय, 3 मेंबर आरबीआयचे असतील, 3 मेंबर गव्हर्नमेंटचे असतील. आता जे आरबीआयचे मेंबर आहेत, एक तर गव्हर्नर असेल, दुसरा डेप्युटी गव्हर्नर असू शकतो आणि तिसरा जो नॉमिनेट करणार आहेत त्याचं नॉमिनेशन कोण करेल, आरबीआयची जी काही सेंट्रल बॉडी आहे ती खरं तर सेंट्रल बोर्ड जो आहे तो त्या तिसऱ्या मेंबरचं नॉमिनेशन करेल. आणि आता राहिले गव्हर्नमेंटचे 3. आता गव्हर्नमेंटच्या 3 मेंबरचं नॉमिनेशन कोण करते, गव्हर्नमेंट स्वतः करते, सरकार स्वतः करते. परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी क्वालिफिकेशन असायला पाहिजे. असं कुठल्या पण आयरेगराला तिथे जाऊन बसवू शकत नाही आपण, बरोबर. मग त्यांचं क्वालिफिकेशन सुद्धा दिले, ती सुद्धा तरतूद ऍक्टमध्ये दिली गेली. याला म्हणायचं परिपूर्ण ऍक्ट. ती तरतूद कोणती केली गेली तर हे जे 3 मेंबर जे गव्हर्नमेंट कडून नॉमिनेट केले जाणार आहेत ते एकतर इकॉनॉमिक्स मध्ये काम त्यांनी केलेलं असायला पाहिजे, एक्सपर्ट असायला पाहिजे, त्यांना नॉलेज इकॉनॉमिक्सचं असायला पाहिजे, बँकिंगचं नॉलेज त्यांना असायला पाहिजे, फायनान्सचं नॉलेज, वित्त व्यवस्थेचं नॉलेज त्यांना असायला पाहिजे, मॉनिटरी पॉलिसीचं नॉलेज त्यांना, चलनविषयक धोरणाचं नॉलेज त्यांना असायला पाहिजे. याच्यापैकी एका एरियात तरी ते एक्सपर्ट असणं गरजेचं आहे, नॉलेजेबल असणं कुठेतरी गरजेचं आहे. समजतंय. ही होती आपली मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयीची इन्फॉर्मेशन. इथं आपण या लेक्चरमध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे चलनविषयक धोरण समिती विषयीची इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न केला. आशा आहे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय म्हणण्याच्या अगोदर प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय, नाहीतर असंच 40-50 व्ह्यूजवरती मला व्हिडिओ बनवावे लागणार, जे की माझ्यासाठी खरं तर डिमोटिवेटिंग आहे. माझा उद्देश तर एका जरी विद्यार्थ्याला फायदा झाला तरी मी सफिशियंट आहे, परंतु एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला तर ती माझ्यासाठी मोटिवेशन असेल. सो प्लीज माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्हाला जर बेनिफिशियल वाटत असेल तर तुम्ही शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा बेनिफिट घेता येईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.